LOI काढण्याची कार्यपद्धती व लागणारे साहित्य. मोल्डिंग सँडचे सॅम्पल, चिमटा, प्लेट, चमचा, क्रुसिबल, हॉट एअर ओव्हन, मफल फर्नेस, वजन काटा. मोल्डिंग सँडचे सॅम्पल प्लेटमध्ये घेणे व ड्राय होण्यासाठी हॉट एअर ओव्हनमध्ये ठेवणे. त्या वेळानंतर सँड ओव्हनमधून बाहेर काढून घेणे, थंड होण्यासाठी ठेवणे. थंड झालेली सँड 5 ग्रॅम सँड वजन करून क्रुसिबलमध्ये घेणे. 5 ग्रॅम मोल्डिंग सँडचे सॅम्पल वजन करून घेणे. मफल फर्नेसचे टेम्परेचर 915 ते 935 डिग्री सेल्सिअस आहे का चेक करणे. मोल्डिंग सँडचे सॅम्पल मफल फर्नेसमध्ये ठेवणे व त्याचे टोपण फिट करणे. LOI काढण्यासाठी 2 तास सॅम्पल मफल फर्नेसमध्ये ठेवायचे आहे. प्रत्येक अर्ध्या तासाला सॅम्पल ढवळून घ्यायचे आहे. सँड ढवळून घेतल्यानंतर परत पुन्हा मफल फर्नेसमध्ये ठेवणे. असे प्रत्येक अर्ध्या तासाला करणे जोपर्यंत 2 तास होत नाहीत. दोन तासानंतर सँडचे सॅम्पल बाहेर काढून घेणे व थंड होण्यासाठी ठेवणे. PM साठी क्रुसिबलचे टोपण फर्नेसमधून सँड बाहेर काढल्यानंतर त्यावर ठेवायचे आहे. परंतु LOI साठी क्रुसिबलवर टोपण ठेवू नये. सँड थंड झाल्यानंतर सँडचे वजन घेणे. आलेले सँडचे रीडिंग 4.73 इतके आहे. LOI काढण्यासाठीचा फॉर्म्युला: सँड मफल फर्नेसमध्ये ठेवण्याआधीचे वजन मायनस सँड मफल फर्नेसमधून काढल्यानंतरचे वजन डिवाइड बाय सँड मफल फर्नेसमध्ये ठेवण्याआधीचे वजन इंटू 100. सुरुवातीचे सँडचे वजन 5 इतके होते. मफल फर्नेसमधून काढल्यानंतरचे वजन 4.73 इतके आहे. त्याप्रमाणे LOI 5.4 इतका आला आहे. ते रीडिंग रेकॉर्ड किंवा रजिस्टरला LOIच्या कॉलममध्ये लिहिणे. LOIची रेंज 4.5 ते 6% एवढी आहे.